अरे गण्या भावा, धोका खाल्ल्यावर पाणी प्याच असते काय रे? नाही रे, सरबत प्यायचं असते. मी आजही तुझ्यावरच प्रेम करते. तुझ्या आईचा नवरा. जय शिवराज, जय भीम. भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असंच आपण ॲटिट्यूडवाला स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, त्याचं नाव काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. पण तिथून डाउनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम होतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, किंवा टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. डायरेक्टली जाऊन पण सर्च करून तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल, किंवा तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण बोलायचं असेल, तर तुम्ही सिम्पली मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. तर चला, जराही वेळ नाही घालवता, पण आजची एडिटिंग सुरू करूया. ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसच्या आयकॉनवर ते क्लिक करायचं आणि 1.1 ही ती नंबरची साईड सिलेक्ट करायची. साईड सिलेक्ट केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली PNG आहे. PNG ॲड करून घेतले. PNG ॲड केल्याच्या नंतर बघू शकता हिला कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन थोडंसं झूम करून घ्यायचं अशा प्रकारे, बघू शकता. आणि ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर करायचं काय आहे, हे डबल मायनसचं ऑप्शन आहे, त्याला पण इनेबल करून द्यायचं. त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ह्या ऑप्शनवरती जाऊन इथनं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. तो इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथं गेट मोडवरती जाऊन डाटा ऑन करून तो इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. तर इफेक्टचं नाव हे आहे, बघू शकता. याच्यावरती क्लिक करायचं आणि इथनं तुम्हाला 2 नंबरच्या याच्यावरती ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर परत ओके करायचं आणि याची साईज थोडीशी छोटी करून घेऊया, कारण की जास्त झूम होतं आहे. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर करायचं काय आहे, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे. लेअरवरती जाऊन इथं तुम्हाला मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. ॲडजस्टमेंट दिसत असेल तुम्हाला, ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करून 2nd नंबरची लेंथ तुम्हाला 100वरती ठेवायची, बघू शकता. आणि बॅक यायचं आहे. त्यानंतर करायचं काय आहे, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे परत, आणि तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय, इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि सगळ्यात पहिले इथनं तुम्हाला एक ऑडिओ ॲड करून घ्यायचं. जे पण तुमचा ऑडिओ ज्या फोल्डरमध्ये असेल त्या फोल्डरमध्ये जायचं आणि तुम्हाला ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता आपण ऑडिओ ॲड केलेलं आहे. आता करायचं काय, ऑडिओला थोडंसं ऐकून घ्यायचं आहे आणि इथनं आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे परत. ठीक आहे, तर थोडंसं ऐकून घेऊया. पाणी प्याच असते काय रे? थोडंसं पुढं घेऊया. नाही रे, सरबत प्यायचं असते. तर बघू शकता इथनं असं आपल्याला कट लावून घ्यायचं आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि साईड 2 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन याला असं कट करून घ्यायचं. त्यानंतर करायचं काय, मीडियाचा ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता हा व्हिडिओ ॲड करायचा आणि याच्यातील आपल्याला थोडासा पार्ट जो आहे यूज करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला 1 नंबरचा पण पार्ट म्हणजे याच्यातला थोडासा कट करायचा आहे आणि याच्यावरती जे सॉन्ग आहे ते आपल्याला ऑफ करायचं आहे. ठीक आहे, थोडंसं असं पुढं येऊया. बघू शकता जेवढं ठेवतो तेवढंच ठेवा. तर आपल्याला यामधील बघू शकता व्हिडिओ आपल्याला पूर्ण थोडासा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता असं इथनं तुम्हाला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि 1 नंबरच्या ऑप्शनवरती ओके करायचं आहे. त्यानंतर थोडासा समोरील यायचं आहे आणि इथनं तुम्हाला हा पार्ट पण इथनं 2nd नंबरला कट करून घ्यायचं आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 2nd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता एक थोडंसं आपल्याला परत ऐकून घ्यायचं आहे सॉन्ग परफेक्टपणे. त्याआधी करायचं काय आहे,
तुम्हाला इथं दोन्ही PNGच्या आणि व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला इथं एक बॉक्स दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं गेट सेक इट नावाचा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर हा तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल. खाली गेट मोरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथं गेट मोरच्या ऑप्शनवरती जाऊन डाटा ऑन करून त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आणि इथनं तुम्हाला जो इफेक्ट याच्यावरती ॲड करायचा असेल तो तुम्ही लावू शकता. ट्रान्झॅक्शन काही प्रॉब्लेम नाही. तर आपण सिम्पली इथनं 3 नंबरचा किंवा 4 नंबरचाच लावून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर आता थोडंसं ऐकून घ्यायचं आहे. याच्यावरती जे सॉन्ग आहे ते ऑफ करायचं आहे आणि आता बघू शकता थोडंसं ऐकून घेऊया. थोडंसं पुढं घ्यायचं आहे. जिथं गोळीचा आवाज निघतोय तिथपर्यंत आपलं बेस मॅच झालं पाहिजे. ठीक आहे, बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेलं आहे. आणि इथनं आपल्याला ह्या व्हिडिओला कट करून घ्यायचं आहे परत. ठीक आहे, पुढल्या बेसवरती जिथनं जोरात सुरुवात होतोय तिथलं. त्यानंतर आपल्याला ह्या व्हिडिओवरती पण क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ पण आपल्याला इथनं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता असा हा व्हिडिओ पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर करायचं काय आहे, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काहीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि 3 नंबर आणि 2 नंबरची लेन्थ पूर्णपणे हाय करायची. त्यानंतर करायचं काय, आता बघू शकता इथं ओके करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला बॅकग्राऊंडवरती जाऊन एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे याच्या पुढे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि याची जी लेंथ आहे तुम्हाला 20 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची. त्यानंतर करायचं काय, तुम्हाला इथनं जी पण इमेजेस व्हिडिओमध्ये ॲड करायची असेल ती इमेजेस ॲड करून घ्यायची. त्यासाठी लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक इमेज याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. तर बघू शकता ही वाली इमेजेस आहे, याच्यावरती क्लिक करायचं आणि हिला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता झूम केल्याच्या नंतर हिची जी लेंथ जिथवर आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची. आणि इथं तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन दिसत असेल, दोन्हीच्यामध्ये एक बॉक्स दिसत असेल, यावरती क्लिक करायचे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. इथं यायचं आहे आणि तुम्हाला इथनं हावाला इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर गेट मोडवरती जाऊन याला पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि इथनं तुम्हाला 5 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि थोडंसं ऐकून घेऊया पुढं सरकावं लागतंय काय. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं अजून एकदा ऐकूया. तर आपल्याला जी PNG ती इथलोर घ्यायची. ठीक आहे, बघू शकता ही जी PNG आहे आपली ती इथपर्यंत घेऊन टाकायची. इथं घेतल्याच्या नंतर करायचं काय आहे, इथनं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तो व्हिडिओ तुम्हाला इथं दिसत असेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. काहीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता परत आपल्याला व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. तर बॉर्डर PNG बघू शकता मी ही PNG आपण पुढं ॲड करायची. दुसरी PNG ॲड झाली. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हिला असं पुढं घ्यायचं आहे, समोरील पार्ट कट करायचा आणि याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, आणि हिला काहीची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे आणि इथनं जिथं आपला इमेजेस निघायला सुरुवात होतो तिथं यायचं आहे. ठीक आहे, आणि तिथनं आपल्याला समोरील पार्ट याचा कट करून घ्यायचा या इमेजचा. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करायचं आहे, काहीच्या ऑप्शनवर जाऊन याला समोरील पार्ट कट करून घ्यायचा आहे. परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळून जाईल, ती ॲड करायची. बघू शकता ॲड झालेली कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायची आहे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथं यायचं आहे. इथं आपला इमेजेस निघायला सुरुवात होती. इथं आल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि ही PNG आपल्याला परत एकदा ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली, आणि ही PNG आपल्याला इथं खाली ॲड करायची. ठीक आहे, बघू शकता इन ॲनिमेशनवरती यायचे. सगळ्यात लास्टचं तुम्हाला हे ॲनिमेशन 0.5 वरती लावून टाकायचं आहे आणि हिची पण लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. त्यानंतर बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ तुमचा बनवून रेडी झालेला आहे. आणि आता आपल्याला इथं बॉर्डरच्या PNG वरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं आणि याला विक टू फ्रंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला प्ले करून दाखवतो.
सरबत प्यायचं असते. मी आजही तुझ्यावरच प्रेम करते. तुझ्या आईचा नवरा. तर बघू शकता एकदम कडक व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आणि याच्यावरती लोगो ॲड करायचा असेल तर लोगो ॲड करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला ज्या साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं असेल इकडे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सेव्ह करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.